हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारीन मी जन्म मरण। शरणागता शरण्य मीची एक, शरणागता शरण्य मीची एक। प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची आसुता, चरणावरी ठेवुनी माता साष्टांग करे दंडवत। नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्फुरदिक् प्रदेशं, विदीन्द्रादिदैव सदा यस्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम्। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुन्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। प्रस्तुत प्रसंगी प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली ओवी महान भगवत भक्त ग्रंथ योगियाची योगी, साधकाचे मायबाप आणि यांच्या या महान ग्रंथातील म्हणजे ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक 9 आणि ओवी क्रमांक आहे 288। या 288 ओवी क्रमांकावर आपण थोडं चिंतन मांडणार आहोत। तेव्हा या ओवीचा सरळ आणि सोपा भाव असा आहे, जो मला एकनिष्ठपणे शरण येतो त्याचेच मी जन्म मरण नाहीसे करतो, आणि शरण येण्यासाठी एकमेव मीच आहे, असा हा या ओवीचा सरळ आणि सोपा भावार्थ आहे। तेव्हा आपण विस्तृत भावार्थाकडे वाटचाल करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे आवश्यक आहे। तो म्हणजे असा आहे, आजची जी प्रवचन रूपी सेवा जी आहे, तीर्थक्षेत्र उजनी येथील महान भगवत भक्त वैकुंठवासी हरिभक्त परायण चंद्रकांत अण्णा डोकळे यांच्या 4थ्या मासिकानिमित्त ही प्रवचन रूपी सेवा आहे, आणि त्यानुसार ही आपल्याला सेवा करायची आहे। तेव्हा थोडं चंद्रकांत अण्णाबद्दल जर बोलण्याचा प्रयत्न केला तर असं, कारण आपल्या लहानपणापासून म्हणजे माझ्या लहानपणापासून मी त्यांना त्यांचं संपूर्ण आयुष्य परमार्थात गेलेलं पाहतो आहे। कारण मी लहान असतानापासून ते ग्रंथ सांगायचे आणि बरेचशा कथा वगैरे करायचे, आणि नंतर तर त्यांनी कीर्तन प्रवचन वगैरे भजन काकडा हरिपाठ याच्यामध्ये अखंड आयुष्य समर्पित केलं। आणि असे ह्या महान भगवत भक्त, आणि त्यांच्यासाठी आपण
एक त्यांच्या स्मरणार्थ आपण हे प्रवचनाची सेवाच करू शकतो. कारण असे भक्त किंवा वारकरी होणं कठीण आहे. कारण त्यांनी अख्खं आपलं जीवन परमार्थामध्ये घातलेलं आहे. आतापर्यंतच्या अखंड चालत असलेल्या आपल्या वारीमध्ये अखंड प्रवास, एवढं वय होऊन सुद्धा चालत अण्णा जायचे. वाटत जशी सेवा मिळेल तशी करायचे आणि कधी कुणाला अद्वा तद्वा, कधी कुठल्या शब्दाचा वापर सुद्धा कधी करायचे नाहीत. आणि कालच्या तर वारीमध्ये मी सुद्धा स्वतः पाहिलेलं आहे. कारण चालत वारी पंढरपूरला आणि पंढरपूरहून चालत वारी उजनीला, आणि उजनीला येऊन पोहोचताच तिसऱ्या दिवशी मंदिरामध्ये विण्याचा पारा करण्यासाठी सकाळी 9 वाजता गेले असता सकाळी पाराही केला त्यांनी. आणि पहारा करून थोडं त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यावर ते आपल्या घराकडे आले. आणि घराकडे येत असताना वाटेतच राम मंदिराच्या आसपासच्या परिसरामध्ये ते थोडे त्यांना जास्तच जाणवू लागलं की मला थोडी वेदना होतात. तेव्हा त्याचवेळी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतलेला आहे आणि भगवंताच्या चरणी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे असे अण्णा. आणि त्यांच्यासोबत आज माझ्या वडिलांची म्हणजे संतराम अण्णा बनसोडे पेटी मास्तर, त्यांचंही आजचं 6वं मासिक आहे. जणू दोघेही अण्णा एकाच तिथीला, बाकी थोडं मागे पुढे, परंतु एक कीर्तनकार आणि एक पेटी मास्तर, दोघांनी बी आपलं आयुष्य परमार्थामध्ये घालवलं आणि शेवटच्या श्वासामध्ये सुद्धा भगवंताचं नाव घेतलं. भगवंताचं नामस्मरण करत करत आपलं आयुष्य या भगवतचरणी लीन केलेलं आहे. अशा चंद्रकांतांना आणि संतरामांनाच्या चरणी साष्टांग दंडवत, साष्टांग नमन करून आपण आपल्या सेवेकडे वाटचाल करूया. तेव्हा माऊली महावैष्णव या ओवीच्या माध्यमातून काय म्हणतात की जो मज होय अनन्य शरण, म्हणजे हे भगवंतांच्या मुखातले शब्द माऊली आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात. ते म्हणतात की जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारीन मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची एक. जो मला एकनिष्ठपणे शरण येतो त्याचे जन्म मरण मी नाहीसे करतो. आणि शरणागताला शरण येण्यासाठी केवळ मी एकच योग्य आहे, असा ह्या ओवीचा सरळ आणि सोपा भावार्थ आहे. तेव्हा या ओवीतील ह्या प्रतिपाद्य विषय काय आहे? जन्म, भगवंताची शरणागती ही जन्म मृत्यू संसार निवारण करते. आणि या गीतेचा जर भगवद्गीतेचा जर विषय पाहिला आपण प्रतिपाद्य विषय, तर या भगवद्गीतेचा प्रतिपाद्य विषय आहे आत्मा. म्हणून माऊली काय म्हणतात की साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, पै संसार जिनी ते शस्त्र, आत्मा अवतरी ते मंत्र अक्षरी ये. भगवान म्हणतात की आत्मा जो मी, त्या माझ्या ठिकाणी गीता ही अनन्य असल्यामुळे पतिव्रता आहे. आणि गीता हे संसार जिंकणारे शस्त्र आहे असे या ठिकाणी माऊली या ठिकाणी सांगतात. कारण जर आपण या भगवद्गीतेमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक अध्यायाची मांडणी किंवा श्लोक, ओव्या आपल्या ज्ञानेश्वरीमधील 18 अध्याय आहेत आणि 700 श्लोक आहेत. परंतु भगवंतांनी सर्वांमध्ये एक ज्ञान सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. 700 श्लोक, अध्याय 18चे लेख, परी देव बोलिले जे एक, जे दुजे नाही.
भगवंतांनी या ठिकाणी या 700 श्लोकामध्ये 18 अध्यायामध्ये जो सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तो ज्ञान, म्हणजे एक ज्ञान सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण हे ज्ञान सांगत असताना अनेक प्रक्रियाचा अवलंब केलेला या आपल्याला भगवद्गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये दिसून येतं. जसं आपण काय करतो, जसं एखाद्या लहान मुलाला एखादी आई जीव घालत असते का, त्यावेळेस अनेक विभागणी करून त्या घासांची मांडणी करते आणि म्हणते की हा काकाचा, हा मामाचा, हा चिऊचा आणि हा काऊचा, असं म्हणून त्या बाळाला ते घास भरवत असते. तसं भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला पै बाळ जे जेवीजे ते घास 21 ठाई कीजे तैसे एकच हे चतुर्व्याजे कथिले आम्ही. भगवान परमात्म्याने सुद्धा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, ज्ञान आणि ज्ञेय, क्षर आणि अक्षर, उत्तम पुरुष असे अनेक विभाग करून तुम्हाला आम्हाला ज्ञान सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे ज्ञान सांगत असताना 3 मार्गही सांगितलेले आहेत. कर्म, उपासना आणि ज्ञान हे तिन्ही मार्ग तुम्हाला आम्हाला भगवंताच्या प्राप्तीसाठी सांगितलेले आहेत. कारण या तिन्ही मार्गानेच भगवंताची प्राप्ती आपल्याला तुम्हाला आम्हाला होऊ शकते. म्हणून हे तिन्ही मार्ग अतिशय उत्तम आहेत. कर्म म्हणजे आपण जे कर्म करतो, मग विहित कर्म आहे, निषिद्ध कर्म आहे. मग आपल्याला कुठलं कर्म करायचं आहे, भगवंतानी किंवा संतांनी किंवा शास्त्राने जे सांगितलेलं आहे ते विहित कर्म आहे. आणि जे शास्त्राने करू नका किंवा संतांनी ज्याला निषिद्ध ठरवलेलं आहे त्याला आपण निषिद्ध कर्म म्हणतो. हे कर्माचे प्रकार म्हणजे 2 आहेत. तसं आपण चांगलं किंवा वाईट असं म्हणतो, निषिद्ध किंवा विहित असं. उपासना म्हणजे भक्ती करण्याचे सुद्धा मार्ग सांगितलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला ज्ञान प्राप्त होणार आहे. असे तिन्ही मार्ग तुम्हाला आम्हाला भगवंताच्या प्राप्तीसाठी सांगितलेले आहेत. तेव्हा या ओवीच्या माध्यमातून भगवान परमात्मा जीवाला शरण येण्यासाठी सांगतात. कारण ह्या तिन्ही मार्गाचा जर आपण विचार केला तर आपण ह्याचा क्रम जर आपण जोडण्याचा प्रयत्न केला तर हा समसमुचयाचा मार्ग नसून हा क्रमसमुचयाचा मार्ग आहे. कारण निष्काम कर्माने अंतकरणाची शुद्धी, ईश्वर प्रसादाने वैराग्य लाभ आणि त्यानंतर उपासना आणि उपासनाच्या नंतर ज्ञान, अशी ह्या गीतेची मांडणी आहे. तेव्हा या ओवीमध्ये चर्चा करण्यासाठी जर आपण विचार केला की आपल्याला 4 मुद्दे दिसून येतात. ते 4 मुद्दे कुठले आहेत? कोणी शरण जावे हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे कोणाला शरण जावे. तिसरा मुद्दा आहे कसे शरण जावे. आणि चौथा मुद्दा आहे कशाकरिता शरण जावे. हे 4ही मुद्द्याचा क्रमशः थोडक्या वेळामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. तर पहिला मुद्दा आहे कोणी शरण जावे. तर शरण जाणारा हा जीव आहे. शरण जाणारा हा जीव आहे. कारण जीव कसा आहे, एकदेशी जीव कळा म्हणजे परिच्छिन्न किंवा वास्तविक जीव हा परब्रह्म स्वरूप आहे. परंतु स्वतःला तो विसरल्यामुळे तो असा ह्या संसाराच्या या भोवऱ्यामध्ये अडकला जातो. कारण वास्तविक तुम्ही आम्ही जर विचार केला तर आपलं स्वरूप काय आहे की आपण आत्मा आणि परमात्मा. आपलं परमात्म्यापासून आपण वेगळं, जसं समुद्रापासून थोडंसं पाणी वेगळं केल्याच्या नंतर त्या थोड्याशा पाण्याला असं वाटतं की मी एक वेगळा आहे, परंतु आपण एक त्या समुद्रातून निघालेलो आहे असं त्याला समजत नाही. तसं जीवाचं झालेलं आहे. आणि तसं जीवाने आपल्याच भोवती म्हणजे कर्म, उपासना, ज्ञान, जसं भगवंतानी आपल्याला किंवा संतांनी शास्त्रांनी हे तिन्ही मार्ग सांगितलेले आहेत भगवंताच्या प्राप्तीसाठी. ते मार्ग न अवलंबता अन्य मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो.
आणि म्हणून पुन्हा तो संसाराच्या भोवऱ्यामध्ये अडकला जातो आणि त्याला कोणाला शरण जावं याचं भान राहत नाही किंवा ज्ञान राहत नाही. संसाराच्या मध्ये अडकल्याच्या नंतर तो या दुःखाला प्राप्त होतो. म्हणून या ठिकाणी काय म्हणतात की जगद्गुरु तुकोबराय की इंद्रियाचे दिनी आम्ही केलो नारायणे. कारण हा दीन झालेला असतो, इंद्रिय पंगिस्त झालेला असतो. कशामुळे? वास्तविक जो आपलं स्वरूप आहे तो विसरून अन्य ठिकाणी भटकल्यामुळे त्याला या दुःखामध्ये म्हणजे दुःख भोगण्याची वेळ त्याच्यावर येते. म्हणून जीवाने शरण जाणे योग्य आहे, परंतु कोणाला शरण जावे? महत्त्वाचा प्रश्न आहे की जीवाने जडाला शरण जाऊन उपयोग नाही, विषयाला शरण जाऊन उपयोग नाही. कारण विषयामध्ये हे सामर्थ्य नाही की जीवाला तो तृप्त करू शकतो. म्हणून विषयभोगी जे सुखते साध्यंतची जाण दुःख परी काय करीते मूर्ख नश्य विता नसरे. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की विषयभोगी जे सुख म्हणजे जे अज्ञानरूपी जीव म्हणजे जे या देहाला प्राप्त होऊन सुद्धा या देहाचा त्यांच्यावर विसर पडलेला आहे किंवा विषयाच्या सानिध्यात ते गेल्यामुळे विषयाने त्यांना झपाटल्यामुळे हा त्या विषयाच्याच ठिकाणी आपलं सुख आहे असं समजतो. म्हणून माऊली त्या सर्वांना मूर्ख म्हणतात. म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख परी काय की जे मूर्ख नसे विता नसरे. मग किती जरी सेवन केलं तर त्याची तृप्ती होत नाही. म्हणून जीवाने विषयाला शरण जाऊ नये. त्याचप्रमाणे जीवाने जडाला म्हणजे दुसऱ्या जीवाला शरण जावं का? दुसऱ्या जीवाला म्हणजे अनेक या भगवंताने जीवाची निर्मिती केलेली आहे. मग असे किती जीव आहेत? मग कुठल्या नेमकं जीवाला तो शरणागती केल्याच्या नंतर त्याच्यावर असलेलं जे जन्ममरणाचं जे सावट आहे, जे जन्ममरणाचं जे दुःख आहे ते निवृत्त होणार. कारण दुसऱ्या जीवाला शरण जाऊन सुद्धा त्याचा काहीही फळ त्याला प्राप्त होत नाही. कारण दुसऱ्या जीवामध्ये हे सामर्थ्य नाही की त्या जीवाची तो सहायता करू शकतो किंवा तृप्ती करू शकतो. आधीच आपण कसं संसारी जीव आहोत ना, आपण दुसऱ्या संसारी जीवाला जर शरणागती केली तर आपली तृप्ती किंवा जन्ममरण नाहीसं होत नाही. जर संसारी जीव एकमेकाला भेटले तर त्यांच्यात कुठली चर्चा होते? जसे एक संत दुसऱ्या संताला जर भेटले तर त्यांच्यामध्ये ज्ञानाची चर्चा होते. तसं एखादा संसारी जीव दुसऱ्या संसारी जीवाला जर त्याची भेट घेतली किंवा त्यांची बैठक जर झाली तर त्यांच्यामध्ये एकमेकाच्या ठिकाणी दुःखाचाच पाडा आपल्याला ऐकायला मिळतो. कारण तोही दुःखी असतो आणि हाही दुःखी असतो. आपल्याला जर यालाच जर आपण उदाहरणानं जर पाहायचं झालं, जसं राणी दुखिया दुखी भेटले म्हणजे एखाद्या जंगलामध्ये एखादा दुःखी माणूस दुसऱ्या दुःखी माणसाला भेटतो त्याप्रमाणे, किंवा एक 3 दिवसाचा उपवासी असलेला गृहस्थ ज्याला त्या जंगलामध्ये फिरून भटकून सुद्धा अन्न किंवा पाणी सुद्धा मिळालेलं नाही आणि असा तो चिंतेनं ग्रस्त होऊन एका ठिकाणी येणाऱ्या समोरच्या वाटेकडे नजर लावून बसलेला आहे. त्याला असा विश्वास आहे की समोरून कुणीतरी येईल आणि माझी जी काय मला भूक लागलेली आहे ती माझी त्रषा शांत करेल, माझी भूक निवृत्ती करण्याचं साधन कुणीतरी घेऊन येईल. अशा आशेनं तो येणाऱ्या वाटेकडे म्हणजे डोळे लावून बसलेला आणि त्याला नेमकंच समोरून एक गृहस्थ येताना दिसल्यामुळे त्याला अतिशय आनंद झाला. त्या गृहस्थाला आल्या म्हणतो, अहो मी ह्या जंगलामध्ये 3 दिवसापासून भटकत आहे, परंतु मला खायला काही मिळाले नाही हो, कारण मी 3 दिवसाचा उपवासी आहे. तुमच्याकडे काय असेल तर दिले तर मला माझी भूक निवृत्ती होईल. तेव्हा समोरचा ग्रस्त काय म्हणतो, बाबा तू 3 दिवसाचा उपवासी आहेस, मी तर 7 दिवसापासून काही खाल्ले नाही. आता मला सांगा
कोण कुणाची भूक निवृत्ती करेल? किंवा जसं ज्याला एक मुलगा आहे म्हणजे एक पुती रडे, सात पुती रडे आणि निपुती ही रडे. ज्याला एक मुलगा आहे तोही दुःखी आहे, कारण मुलगा व्यवस्थित निघाला नाही, त्याचे आचरण चुकीचे आहे किंवा दुःख देतो, त्रास देतो, म्हणून तो दुःखी आहे. आता ज्याला 7 मुलं आहेत, 7 मुलं असलेला सुद्धा तो दुःखी आहे, कारण प्रत्येकजण म्हणतो की दादा सांभाळेल बापाला, लहानगा सांभाळेल, मधला सांभाळेल, असं म्हणण्यात त्या वडिलांची फरफट होते. तेव्हा त्याच्यामुळे तो दुःखी असतो. आणि ज्याला मुलगा नाही, मला मुलगा का होत नाही म्हणून तो दुःखी असतो. कारण ही संसारी जीव एकमेकामध्ये जर एकमेकाला जर भेटले तर हे सर्व एकमेकाला दुःखाचाच पाडा सांगतील. कारण मग अशा जीवाला शरणागती करून काय फायदा आहे का? मग त्याचं दुःखाची निवृत्ती होत नाही. तेव्हा मग नेमकं शरण जावं कुणाला, आपला दुसरा मुद्दा आहे. मग कोणाला शरण जावे? मग जीव शरण जाऊन त्याचाही फायदा होत नाही. आणि संसारी जीव जर एकमेकाला जर भेटले तर त्यांनाही त्यांचा म्हणजे त्यांनाही सुख प्राप्त होत नाही. मग नेमकं जीवाला शरण जर असेल तर एक देव आहे. जीवाला जर शरण जर जायचं असेल तर एक देव आहे. परंतु आपल्या शास्त्रामध्ये अनेक देव सांगितलेले आहेत. बहुत देव बोलिले पुराणी. म्हणजे आपल्याकडे काय आहे, आपल्या शास्त्रामध्ये 33 कोटी देवतांची संख्या सांगितलेली आहे. अनेक देव म्हणजे 33 कोटी देव. परंतु या देवतांनाही शरण जाऊन त्याचं काय फलद्रूप होईल का? कारण बाकीचे जर देव पाहिले तर हे सर्व देव आडनावाचे आहेत. म्हणजे जसं सत्कर्म केल्याच्या नंतर आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते, स्वर्गात एखादं स्थान मिळतं, किंवा त्याला आपण एखादा चांगला माणूस असलं की आपण काय म्हणतो, देव माणूस आहे. तसं स्वर्गामध्ये एखादा सत्कर्म करणारा जरी स्वर्गात गेला तर त्यालाही तिथं एखादं स्थान मिळतं. म्हणजे तिथंही त्याला देव ही नावाची पदवी त्याला प्राप्त होते. परंतु त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे का? त्याच्यामध्येही सामर्थ्य नाही. मग त्या स्वर्गातला अधिकारी कोण आहे? बरं, ते पद मिळण्यासाठी त्यांच्यासाठी काय करावं लागतं? त्या स्वर्गातला मुख्य अधिकारी म्हणजे इंद्रदेव. आणि त्या इंद्रदेवाचं पद मिळण्यासाठी जसं सत्कर्म केल्याच्या नंतर स्वर्गाची प्राप्ती, तसं इंद्रदेवाची प्राप्ती म्हणजे इंद्रपदाची जर प्राप्ती करायची असेल तर आपल्याला 100 यज्ञ पूर्ण करावे लागतात. आणि ते हे एकनिष्ठेने, इमानदारीने, आणि कुठल्याही यज्ञामध्ये त्रुटी असायला कामा नाही. कारण एखादा जरी श्लोक चुकला, एखादा जरी यज्ञ करत असताना जरी चुकला तरी तो फलद्रूप होऊ शकत नाही किंवा तो इंद्र होऊ शकत नाही. हे त्या स्वर्गातील मुख्य पद आहे. त्याच्या वरचं पद जर पाहिलं तर ब्रह्मपद आहे. म्हणजे ब्रह्मलोकातला जो ब्रह्मदेव आहे हे ब्रह्मदेवाचं पद. आणि हे पद मिळविण्यासाठी काय करावं लागतं तर 100 वेळा ब्राह्मणाच्याच कुळामध्ये जन्माला यावं लागतं, जन्म घ्यावा लागतो आणि ब्रह्मकर्मच करावं लागतात. त्याच्याशिवाय ब्रह्मदेव होता येत नाही. एखाद्या ब्राह्मणाच्या कुळात जर एखादा ब्राह्मण ब्रह्मकर्म जर करत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून 100 जन्मामध्ये आपल्याला ब्रह्मकर्मच करावे लागेल आणि तेही न चुकता, कुठलीही त्रुटी चालत नाही. म्हणून तेव्हा तो ब्रह्मदेव होऊ शकतो. हे या सर्व पदामध्ये वरिष्ठ पद आहे. यांचा कालावधी काय असेल? जसा आपल्या नेत्यांचा कालावधी ठरलेला असतो
सरपंचापासून ते पार पंतप्रधान म्हणजे राष्ट्रपतीपर्यंत सर्वांचा कार्यकाल ठरलेला आहे की त्यांनी जो या पदावरती निवडून येईल तो त्या कालावधीपर्यंतच त्या पदाचा उपभोग घेऊ शकतो. तसं या सर्वांचा सुद्धा कालावधी आहे. जसं स्वर्गात एखादा व्यक्ती सत्कर्म करून जातो, जोपर्यंत त्याचं पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत त्या स्वर्गात त्याला स्थान आहे. किंवा इंद्रदेव जरी झाले तरी त्यांचं पुण्य जोपर्यंत आहे तोपर्यंतच त्या पदाचा भार ते स्वीकारू शकतात, अन्यथा त्यांना पद ते खाली करावे लागते. किंवा ब्रह्मदेव जरी झाले तर त्यांचं जोपर्यंत जेवढं पुण्य आहे तेवढंच कालावधी ते त्या पदाचा उपभोग घेऊ शकतात, अन्यथा त्यांना सुद्धा तिथून पाय उतार करावी लागते. म्हणजे माऊली काय म्हणतात की मग तया पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोका. कारण जोपर्यंत आपल्याकडे बँक बॅलन्स आहे तोपर्यंत आपण कुठेही जाऊ शकतो, काहीही करू शकतो. त्याचा आपल्या मनाला जसा येईल तसा आपण वापर करू शकतो. आणि एकदा का आपलं बँक बॅलन्स संपलं पुन्हा मग आपल्याला कर्मच करावे लागतात. तसं कुठल्याही जर पदाला जर एखादा व्यक्ती गेला किंवा जो सत्कर्म करणारा स्वर्गलोकात गेला किंवा 100 यज्ञ करणारा इंद्रपद जरी भोगत असला किंवा ब्रह्मकर्म करून जरी ब्रह्मदेव जरी झाला तरी त्याला त्याचा कालावधीपर्यंतच तिथं राहता येतो, अन्यथा त्यांना तिथून माघार घ्यावी लागते आणि पुन्हा आपल्या मृत्यूलोकामध्ये येऊन कर्म करावे लागतात. मग अशा ह्या स्वर्गातल्या देवाला जरी शरण गेलो तरी आपला फायदा आहे का त्याच्यामध्ये? कारण हे स्वतः मृत्यूच्या दाढेखाली अडकलेले आहेत. म्हणून या ठिकाणी पैठणचे एकनाथ महाराज काय म्हणतात की सांडोनिया श्रीकृष्ण चरण, इंद्रादी देवाचे करिता भजन, ते देव मृत्यूग्रस्त पूर्ण, मा भजत्याचे मरण कोण वारे. ते स्वतःच मृत्यूच्या दाढेखाली अडकलेले आहेत. भगवान श्रीकृष्णाचे चरण सोडून जर मी इंद्रादिक देवाची भक्ती केली तर आमचे जन्म मरण ते नाहीसे करू शकत नाही. किंवा जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात की सांडोनिया पंढरीराव, कवना ते म्हणू देव, बहुलाज वाटे चित्ता, अनेका ती देव म्हणता. जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात की पंढरीश परमात्म्याला सोडून मी दुसऱ्याला देव म्हणू शकत नाही, कारण दुसऱ्याला देव म्हणणं म्हणजे मला स्वतःला लाज वाटते, असं जगद्गुरु तुकोबराय ठाम मताने सांगतात. मग अशा देवतेला जरी शरण गेलो तर आपल्याला काही फळ प्राप्त होईल का? नाही. मग हे झाले स्वर्गातले. आता जर आपण खाली येऊ म्हणजे आपल्या पृथ्वी तलावर. पृथ्वी तलावरचे देवता काय आहेत? काही झालेले आहेत, काही आपण केलेले आहेत. म्हणजे रस्त्याच्या कडेला एखादा दगड पाहिला आणि त्याला जर शेंदूर लावला, येणारे जाणारे लोक फुलं टाकतात, पैसे वाहतात, काही नैवेद्य देतात आणि त्यांच्या पुढे गाराने सांगतात की आमचं भलं होऊ दे, आमचं काहीतरी होऊ दे, आमचं चांगलं होऊ दे, आम्हाला हे मिळू दे, ते मिळू दे. अनेक याचना त्या रस्त्याच्या कडेला पडलेल्या दगडाकडे करतात, परंतु त्याच्यामध्ये काही सामर्थ्य आहे का? त्यालाच दुसऱ्याने उचलून ठेवावं लागतं. ते स्वतः कुठे जाऊ शकतं का? जाऊ शकत नाही. मग अशा देवतेला शरण जाऊन आपल्याला काय उपयोग आहे का? अशाही देवतेला शरण जाऊन उपयोग नाही. जर आपण म्हणून जगद्गुरु तुकोबराय अशा देवतेंचा निषेध करतात. ते म्हणतात की सेंदरी हेंदरी दैवते, कोण ते पूजे भूते खेते, आपुल्या पोटाजी रडते, मागते सीते अवधान. ज्या दुसऱ्याला पीडा देणाऱ्या देवता ह्या पृथ्वी तलावरती आहेत ते तुमचं आमचं भलं काय करतील? तुम्हाला आम्हाला जन्म मरणाच्या फेऱ्यातून काढतील का? शक्यच नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी अशा देवतेंचा निषेध केलेला आहे. ठीक आहे, आपण या पृथ्वी तलावरच्या देवता पाहिल्या. आता जर आपण पाताळातली जर देवता पाहिली तर तिथली मुख्य देवता आहे शेष भगवान. मग शेष भगवंताला जर विचारलं भगवंताचं स्वरूप काय आहे तर तो सुद्धा म्हणतो मी त्यांच्या रोज खाली आहे, पलंग होऊन पडलेलो आहे, परंतु मला
भगवान परमात्म्यांचं आणखीही स्वरूप माहीत नाही. तोही अंतुर्नात तळवटी दळे, मग त्यालाही स्वरूप माहीत नाही. मग आपण अशा देवतेला शरण जाऊन आपला उपयोग आहे का? नाही. या पृथ्वी तलावर राजा म्हणजे एक देवाचंच प्रतीक आहे. जर राजाला जर आपण शरण गेलो तर ती राजाही आपलं भलं करू शकत नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी. आपलं कुणी आपल्याला सुखी कुणी करू शकत नाही, किंवा आपल्या पाठीमागं लागलेलं जे जन्ममरणाचं दुःख आहे हे कुणीही निवारण करू शकत नाही. मग अशा देवतेला शरण जाऊन काहीही उपयोग नाही. मग कुणाला शरण जावं लागतंय? तो एक देव आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. तुम्हाला जर खरोखर जर सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की बाबांनो, तुम्हाला असा सुंदर असा नरदेह प्राप्त झालेला आहे, आणि या सुंदर असा नरदेह प्राप्त होऊन सुद्धा जर तुम्ही भगवंताची भक्ती करीत नसाल, मग तुम्हाला सुख कसं प्राप्त होईल? अनन्य सुखाची प्राप्ती तुम्हाला होणार नाही. मग तुम्हाला जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर तो एक भगवान परमात्मा, त्यालाच तुम्हाला आपलंसं करावं लागतंय. त्याच्याशिवाय तुम्हाला सुख प्राप्त होत नाही. म्हणून कुणाला शरण जावं? तर तो आपला एक देव आहे, त्याला शरण जावं, असं या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. तेव्हा आपला हा दुसरा मुद्दा आहे की आपण कोणाला शरण जावे. आपल्याला हे कळालं किंवा आपण याचा पाहण्याचा विचार केला. मग आता तिसरा मुद्दा काय आहे आपला? कसे शरण जावे, भगवंताला कसे शरण जावे आणि कोणता लाभ करून घ्यावा हे आपल्यासारख्या संसारिक जीवाला किंवा बद्ध जीवाला समजत नाही. आपल्याला एकच कळतं, वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुम्हाला आम्हाला काय, आम्हाला भरपूर मुलं व्हावी, त्यांना सुद्धा कुठल्याही प्रकारचं दुःख मिळू नये, आपलं घर धनधान्यानं संपन्न असावं, एवढ्याकरताच आम्ही तीर्थयात्रा, अनेक ठिकाणी वारी करणं किंवा एखाद्या मोठ्या देवताला जाणं किंवा कुठल्या तरी मंदिराकडे जाणं, याच्याचकडे आपली जास्ती गर्दी असते. आणि कुठलं छोटं जरी मंदिर बघितलं, असा एकही व्यक्ती नाही की त्यांनी त्या भगवंताच्या डोक्यावर कुठलं तर ओझं ठेवलं नाही. पाया पडायला दर्शनाला जरी गेलं तर माझ्या मुलांना नोकरी लागू दे, किंवा माझ्या मुलीचं चांगल्या ठिकाणी जमू दे, किंवा मुलगा शिकत असला तर चांगले 98-99% मार्क मिळू दे, किंवा एखादा मुलगा नोकरीला असेल तर त्याला वरिष्ठ पद कधी मिळवून दे, याची आपण त्या भगवंताकडे देवाकडे मागणी करत असतो, सतत याचना करत असतो. असा एकही व्यक्ती नाही की त्यांनी काही मागितलं नाही. कारण आपण संसारिक जीव असल्यामुळे तुमचं आमचं सतत देवाकडे हेच असतं, देवा जरी आपल्याकडे भरपूर जरी असलं तर 7 पिढ्या बसून खाईल एवढं त्या देवाकडून मागणी करून मागण्याचा प्रयत्न करतो. मग अशा मागण्याची किंवा अशी मागणी करून जर आपली भक्ती सफल होईल का? तर होणार नाही. म्हणून देवाला कसे शरण जावे? तर अनन्य भावाने शरण जावे. भगवंताची भक्ती करत असताना आपल्यामध्ये एकनिष्ठता असली पाहिजे. आपण एका देवाशिवाय दुसऱ्या देवाची भक्ती करूच नये असा ठाम आपला निर्धार असला पाहिजे. आपण पाहतो गोपिका किंवा गवळणी, त्यांना भगवान परमात्मा दररोज दिसायचा किंवा त्यांच्या सोबतच राहायचा. मग त्यांना देव प्राप्त झाला. त्यांनी कुठले ग्रंथ वाचले होते, कुठलं वेदाध्ययन केलेलं होतं, कुठले कीर्तनं केली होती, कुठले प्रवचनं केली होती, काय केलं होतं त्यांनी फक्त तो भगवान मेरे तो गिरिधर गोपाल, एकच त्यांचा छंद, गोविंद गोविंद मना लागली या छंद. गोविंद नामाचा, कृष्ण नामाचा छंद त्या गोपिकांना लागल्यामुळे, अनन्यता असल्यामुळे, एकनिष्ठता असल्यामुळे तो भगवान परमात्मा त्यांना सहज सुलभ झाला.
म्हणून भगवंताला कसं शरण जावं, तर अनन्य भावाने शरण जावं, असं ह्या तिसऱ्या मुद्द्याचा म्हणजे विषय आहे. आता कशाकरता शरण जावं हा चौथा मुद्दा जर आपण विचारात घेतला तर प्रत्येकाला स्वार्थ आहे. लहान मुलाला जरी म्हटलं, अरे दुकानावरून दूध किंवा साखर काहीतरी आपलं गृहउपयोगी वस्तू जर आपण त्याला सांगितले आणायला, तर तो म्हणतो मला बिस्किटला किंवा चॉकलेटला पैसे देणार का? मी तुम्हाला हे वस्तू आणून देतो, सामान आणून देतो, परंतु याच्यात माझा फायदा काय? एखाद्याचा आपण जर काम करायचा विचार केला, मग मला किती देणार, माझा फायदा काय? प्रत्येकजण आपल्या स्वार्थाच्या म्हणजे पाठीमागे लागलेला आहे. आणि म्हणून हा चौथा मुद्दा असा आहे की कशाकरिता म्हणजे आपला फायदा काय आहे. भगवंताला शरणागती जर करायची असेल तर तुम्हाला आम्हाला काय मिळेल, कशाकरिता शरण जावे, तर त्याचं उत्तर काय आहे, तर या जन्म मृत्यूरूपी संसाराच्या चक्रातून मुक्त होण्याकरिता आपण शरण जावं. बाकी सांसारिक जर जीव मागत असाल तर पुन्हा 84 लक्ष योनीचा फेरा आपल्या पाठीमागे पडल्याशिवाय राहणार नाही. कशाकरता शरण जायचं आहे, तर भगवंताच्या धामाला म्हणजे वैकुंठ धाम प्राप्त व्हावं, मोक्ष प्राप्त व्हावा. पुन्हा जन्म आम्हाला नको आहे, पुन्हा ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये हे भगवंता आम्हाला घालू नको, एवढ्याकरताच शरणागती करायची आहे. एक रामायणामध्ये सुंदर एक कथाभाग आहे. बरेचसे लोक त्याला दुर्लक्षित आहेत. म्हणजे भगवान परमात्मा ज्यावेळेस वनवासाला निघाले त्यावेळेस गुहक राजाच्या राज्यातून जात असताना, गुहक राजाच्या राज्यामध्ये गंगा पार करून गुहक राजाच्या राज्यामध्ये आले निषादराज. आणि त्या राज्यात आल्याच्या नंतर आणि त्या गुहकाला समजलं की प्रभू रामचंद्र आपल्या राज्यामध्ये आलेले आहेत, तेव्हा त्याला फार आनंद झाला. आणि ही बातमी त्याच्या राज्यात राहणाऱ्या एक साधा नावाडी म्हणजे त्याचं नाव आहे केवट, त्याला समजली. समजल्याच्या नंतर तो गुहक राजाला भेटायला गेला आणि म्हणू लागला, महाराज जय हरी, रामकृष्ण हरी. म्हणजे मला ओळखलं का? अरे केवटा, तुला का नाही ओळखणार, तुझी माझी ओळख जुनी आहे, कारण तू माझा एक वेळेस जीव वाचवलेला आहे. कारण ज्यावेळेस राजा जंगलामध्ये, कारण राजे लोकांचा शौक असायचा की शिकार करायला जायचा, तसा गुहक राजा एक वेळेस जंगलामध्ये शिकार करायला गेला असता त्याला शिकार तर मिळालीच नाही, परंतु पाण्याचा कणही मिळालेला नाही. आणि फिरून फिरून एका झाडाखाली थकून बसल्यामुळे त्याला उठवेना, चालवेना, आणि त्या काही जागेवर पडून असल्यामुळे केवट तिथून जात असताना पाहिलं की आपल्या राज्यातले राजे आहेत, महाराज आहेत, गुहक राज. म्हणजे त्याला विचारलं, महाराज काय झालं आहे तुम्हाला? ते म्हणले, अरे मला सकाळपासून या जंगलामध्ये फिरतो आहे, मला कुठं खायला प्राप्त एखादं फळ भेटलं नाही किंवा एखादं पाण्याचं एखादा ग्लास, एखादं पाणी, थोडंसुद्धा पाणी भेटलेलं नाही. तेव्हा मी व्याकुळ होऊन या ठिकाणी पडलेलो आहे, आता मला चालवत नाही. तेव्हा केवटाला त्या जंगलामध्ये पूर्ण माहिती असल्यामुळे जवळच एक सरोवर असलेलं, ज्याला आपण तलाव आज म्हणतो, त्याने महाराज तुम्ही थोडा वेळ इथं थांबा, मी तुम्हाला पाणी घेऊन येतो, असं म्हणून त्या पानाचे द्रोण करून त्या द्रोणामध्ये पाणी घेऊन आला. आणि गुहक राजाला त्यांनी त्याची तहान भागवली. आणि तहान भागवल्याच्या नंतर गुहक राजाने त्याला सांगितलं, केवटा उद्या तू माझ्या राजवाड्यामध्ये ये, तुला जे काही धन संपत्ती पाहिजे मी तुला ताबडतोब देतो, मी तुला एक वरदान देतो, तुला जी इच्छा असेल ती माझ्याकडून मागणी करून घे, तुला देतो. तेव्हा केवट म्हणू लागला, महाराज
तुम्ही आमचे मायबाप आहात, आमच्यासाठी भगवान परमात्मा आहात, देव आहात. राजा म्हणजे देवाचं स्वरूप आहे. तुम्ही स्वस्त तर आम्ही स्वस्त नाही म्हणले. तू माझा जीव वाचवलेला आहे, तेव्हा माझी इच्छा आहे की मी तुला काहीतरी द्यावं. माझं वरदान आहे, तू जे मागशील मी तुला देईन. तेव्हा केवट म्हणू लागला, महाराज हे वरदान काही दिवसासाठी उधार राहू द्या. ज्यावेळेस मला याची अत्यंत आवश्यकता पडेल त्यावेळेस हे वरदान मी मागून घेईन. जसं कैकेयी मातेनं दशरथ राजाने दिलेले 2 वरदान वेळ प्रसंगी म्हणजे चांगल्या मोक्यावर जसे मागून घेतले, रामाला 14 वर्षाचा वनवास आणि भरताला राजगादी, तसं केवटाने विचार केला की मी वेळ प्रसंग आल्याच्या नंतर, मला आवश्यकता पडल्याच्या नंतर, मला खरंच गरज आहे त्यावेळेस तुमच्याकडे येईन आणि तुम्ही दिलेलं वरदान मी स्वीकारेन. तेव्हा भगवान परमात्मा त्या गुहकाच्या राज्यात आलेलं हे केवटाला माहीत झाल्याच्या नंतर केवट गुहक राजाला भेटायला गेला आणि म्हणू लागला, महाराज मला ओळखलं का? म्हणले, अरे ओळखलं केवटा, बोल काय पाहिजे सांग. म्हणले, मी तुमच्या वरदानाची आठवण करून द्यायला आलेलो आहे. अरे आता एक काय, मी तुला 2 वरदान देऊ शकतो, कारण आज आपल्या राज्यामध्ये प्रभू रामचंद्र आलेले आहेत. केवट म्हणतो, महाराज मला एक दिलंय, तुमचं वचन जे एक आहे तेवढे एकच वरदान द्या, मला 2 नको. म्हणले, माग काय पाहिजे ते माग, मी आज भरपूर खुश आहे. तेव्हा केवट त्यांना म्हणतो की आपल्या गंगेच्या पात्रावरती अनेक नावाडी आहेत. अशी माझी इच्छा आहे की ज्यावेळेस उद्या रामप्रभू आपलं राज्य सोडून या गंगेच्या तीरावरून दुसऱ्या राज्यात जायला निघतील त्यावेळेस ते फक्त माझ्याच नावेमध्ये बसावेत, अशी माझी इच्छा आहे. आणि जर दुसरा नावाडी जर तिथं दिसला तर ते त्याच्या नावेमध्ये बसतील. म्हणून माझी इच्छा आहे की त्या तीरावर जेवढे काही नावाडी असेल त्यांना उद्याचा मेहनताना देऊन त्यांना तिथून हाकलून द्या. फक्त माझी एकट्याची नाव त्या तीरावरती असावी, एवढीच माझी अपेक्षा, बाकी काही अपेक्षा नाही. तेव्हा गुहकानं तसंच केलं आणि एकट्याची केवटाची नाव तेवढी शिल्लक राहिली आणि बाकीचे नावाडी त्यांना सुट्टी दिली. तेव्हा दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस सकाळी प्रभू रामचंद्र दुसऱ्या राज्यात जायला निघाले तेव्हा गुहक राजा सोबतच होते. म्हणू लागले, म्हणजे भगवंता आता तुम्हाला या तीरावरून जायला लागेल. तेव्हा समोर एक नावाडी दिसला, म्हणजे त्याला बोलून घ्या. बोलून घेतलं तर केवटच होता. आणि बोलून घेतल्याच्या नंतर त्या केवटाला म्हणू लागले भगवान परमात्मा, बाबा आम्हाला पलीकडच्या तीरावरती जायचं आहे आणि कृपा करून आम्हाला सोडशील का? केवट म्हणू लागला, भगवंता हे माझं कार्यच आहे, माझं हेच रोजचं दैनंदिन कार्य आहे की इकडून तिकडे तिकडून इकडे नेआण करण्याचं माझं हे कार्य आहे. तेव्हा ठीक आहे तुम्हाला सोडतो, पण माझी एक अट आहे. म्हणजे काय अट आहे सांग. म्हणजे जोपर्यंत तुम्ही तुमचे पाय धुवत नाही तोपर्यंत मी तुम्हाला पलीकडे सोडू शकत नाही. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे माझे पाय स्वच्छ आहेत, चांगले आहेत. ज्या तुमचे पाय स्वच्छ असतील, चांगले असतील, पण ह्या पायाचा प्रताप मी ओळखून आहे. या पायाच्या प्रतापानं एक चांगल्या मोठ्या भल्या दगडाची एक महिलेत म्हणजे स्त्रीमध्ये रूपांतर झालं, म्हणजे अहिल्या उद्धार. जर त्या दगडाची बाई होऊ शकते तर माझी लाकडाची नाव आहे, रोज कमवून खाण्याचं साधन आहे. आणि ती जर पुन्हा बाईच्या रूपामध्ये स्त्रीच्या रूपामध्ये जर आली तर मी माझे प्रवाशांची नेआण कशी करू? म्हणजे माझ्याकडे तरी एकुलती एकच नाव आहे. म्हणजे केवटाची इच्छा अशी होती की भगवंताचे पाय धुवायचे. आणि हा आशय भगवंतांनी ओळखला केवटाच्या मनामध्ये काय आशय आहे किंवा काय इच्छा आहे. तेव्हा भगवान म्हणतात, ठीक आहे बाबा, तुझी जशी इच्छा आहे तशी,
म्हणतात की भगवंता, जरी एखादी पूजा जर करायला बसलो तर आपली अर्धांगिनी सोबत असावी लागते, तेव्हाच ती पूजा सफळ होते, अन्यथा ती पूजा एकट्यानं कधीच करायची नसते. तसं हे पाय धुवायचं जे बी काय कार्य आहे ते मी एकटा कसं काय करू शकतो? माझी अर्धांगिनी आहे तिथं घरी बसलेली, तिला आवाज देतो आणि आम्ही दोघे तुमचे पाय धुणार असं म्हटल्याच्या नंतर ठीक आहे, बोलून घेऊन ये तुझ्या. तेव्हा ते बायकोला आवाज देतो, म्हणतो येताना आपल्या घरातली भाकरी बनवण्याची काटवट घेऊन ये. आणि कारण काटवट का निवडली केवटानं? तांब्याच्या सोन्याच्या एखाद्या पात्रामध्ये सुद्धा केवट धुवू शकला असता, कारण त्या जर पात्रामध्ये धुवलं तर ते जे चरणामृत आहे ते तात्काळ प्राशन केल्याच्या नंतर संपून जाईल. परंतु काटवट लाकडाचे असल्यामुळे त्याच्यामध्ये जेवढं तुम्ही पाय धुवून ते पाणी त्याच्यामध्ये जमा राहील, आणि जरी त्याच्यातलं पाणी जरी प्राशन केलं संपलं तरी रोज भाकरी करत असताना त्याच्यातलं जे काही चरणामृत त्या लाकडामध्ये जे काही मुरलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याला रोज भगवंताच्या चरणामृताची भाकर आपल्याला खायला मिळेल अशी इच्छा केवटाची. आणि म्हणून त्या काटवटीमध्ये भगवंताचे पाय धुण्याचा त्यांनी कार्यक्रम केला आणि भगवंताचे पाय धुले काटवटीमध्ये दोघांनी, आणि त्याचे चरणामृत ते प्राशन केलं. आणि प्राशन केल्याच्या नंतर लक्ष्मण दादा फार रागीट, त्याला केवटाला ते पाय धुवायला मनाई करत होते किंवा म्हणत होते की माझ्या दादांचे पाय एवढे काय घाण आहेत का की तू धुवायचा विचार करतो. तेव्हा भगवान परमात्मा म्हणतात की लक्ष्मणा, अरे ह्याचा या जन्मात ह्याचा अधिकार आहे, हक्क आहे, कारण ह्या पूर्वजन्मीचा हा कासव आहे. आणि ज्यावेळेस मी विष्णू रूपामध्ये आणि तू शेष रूपामध्ये होतास त्यावेळेस ज्या वेळेस हा कासव नदीच्या तीरावरून मला माझे दर्शन घेण्यासाठी माझ्या पायाचा स्पर्श करण्यासाठी यायचा, त्या वेळेस तू तुझ्या फण्याने त्याला घाबरावून त्याला दूर लोटायचास, त्याला घाबरावायचा, तो घाबरून निघून जायचा. एक वेळेस तर तुला जास्ती राग आला आणि तो फणा त्याला जी मारला तो जागेवर गतप्राण झाला. आणि त्यावेळेस त्याला मी आशीर्वाद दिला, वरदान दिलं की मी ज्यावेळेस राम अवतारामध्ये येईन त्यावेळेस तुझी ही इच्छा मी पूर्ण करेन. त्यावेळेस त्यानुसार याचा या जन्मामध्ये अधिकार आहे, म्हणून याला मी पाय धुण्यासाठी त्याची मंजुरी मान्य केलेली आहे. तेव्हा पाय धुवून झाल्याच्या नंतर मग केवट म्हणतो देवा आता बसा नावेमध्ये. आणि नावेमध्ये बसल्याच्या नंतर तो जसं प्रवाशाला फास्ट गतीने घेऊन जायचा तसं देवाला फास्ट गतीने घेऊन गेलाच नाही, कारण त्या देवाच्या स्वरूपाकडे पाहून तो सुद्धा भुलला. कारण देवाचं स्वरूप कसं होतं? राजेचं सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलीय. देवाचं स्वरूप एवढं सुंदर, आणि त्या सुंदर स्वरूपाला बघून सुद्धा हा केवट म्हणजे एवढा मंत्रमुग्ध झालेला. आणि त्याला आपण नाव कुण्या बाजूने घेऊन जातो, तीरावरच घेऊन जातो का इकडेच फिरवतो हे सुद्धा भान राहत नव्हतं. आणि शेवटी तो तीरावरती घेऊन गेल्याच्या नंतर भगवान परमात्मा म्हणू लागले केवटाला, बाबा म्हणले आम्ही आमचं राज्य सोडून आलेलो आहोत, तेव्हा आमच्याकडे तुला देण्यासाठी द्रव्य वगैरे किंवा काहीच मोल नाही आता तुला देण्यासाठी. आता माझ्या हातामध्ये एवढी एक अंगुठी आहे, ती अंगुठी तुला देतो म्हणजे तुझा मोबदला पूर्ण होईल. तेव्हा केवट म्हणतात, देवा तुमचा आणि माझा धंदा समान आहे. तेव्हा एक धंदेवाला दुसरे धंदेवाल्याकडून पैसे कसे काय घेईल, त्याचा मोल कसे काय घेईल, द्रव्य कसं काय घेईल. भगवान प्रभू रामचंद्र काय म्हणतात, अरे बाबा तुझा धंदा तर ही नावाडीचा आहे, मी एक त्या अयोध्येचा राजकुमार आहे, तेव्हा तुझा माझा समान धंदा कसा काय म्हणतोस. देवा तुम्ही ही ह्या भवसागरातून पार करून नेता आणि मी ह्या नदीवरून पार करून नेतो, दोघाचा धंदा समान आहे का नाही सांगा. तेव्हा ज्यावेळेस मी हा लोक सोडून ज्यावेळेस मी तुमच्या लोकांमध्ये येईन
त्यावेळेस मला मात्र या भवसागरातून तुम्ही तारून न्या एवढीच अपेक्षा आहे, असं केवळ त्यांच्यापुढे हात जोडून विनंती करतो. म्हणतो म्हणून हा आपला दोघाचा समान व्यवसाय आहे असं प्रभू रामचंद्राला केवळ सांगून देतो. म्हणून कशाकरता शरण जावे हा मुद्दा आपण याच्यासाठी हा एक दृष्टांत आपण रामायणातला सांगितला की आपल्याला ह्या भवसागरातून तरुण जाण्यासाठी काय आहे तर भगवंताची शरणागती, भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन एवढंच एक साधन कलियुगामध्ये आहे. कलियुगामध्ये फक्त हरिनाम कीर्तन एवढंच एक मुख्य साधन आहे. जसं सत्ययुगामध्ये ध्यानानं देव मिळायचा, त्रेतायुगामध्ये यज्ञानी देव मिळायचा आणि द्वापार युगामध्ये नामस्मरणानं ध्यानधरणेनं देव मिळायचा, तसं कलियुगामध्ये सुद्धा हरिनाम कीर्तनाने भगवंताची प्राप्ती होते. म्हणून जर आपल्या जन्ममृत्यूरूपी संसारातून जर निघून जायचं असेल किंवा ह्या चक्रातून जर आपल्याला दूर जायचं असेल तर आपल्याला एकच साधन करावं लागेल, ते म्हणजे हरिनाम कीर्तन. भगवंताचं शरणागती करावी लागेल आणि त्याच्यासाठीच माऊली महावैष्णव काय म्हणतात, भगवंताच्या मुखातले शब्द बोलतात या ज्ञानेश्वरीमध्ये, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारीन मी जन्म मरण आणि या लागी शरणागता शरण्य मीच एक. मला एक ना एक दिवस हा लोक सोडून जायचा आहे आणि त्यावेळेस आपलं जन्म मृत्यू रूपी संसार आपल्याला निवारण करायचं आहे. कारण भगवंताचं नामस्मरण किंवा आपलं जे चरित्र आहे ते उज्ज्वल असावं, चांगलं असावं, सोज्वळ असावं. जसं चंद्रकांतांना आज आपण त्यांचं नाव का घेतो, जसं जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात की तुका म्हणे एका मरण्याची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. मनुष्यानं मरावं जरूर, कारण मेलेश हा मृत्यूलोक आहे. कुणी अमरपट्टा लावून आलेला नाही किंवा अमृतोप्राशन केलेला नाही कुणीही, कारण इथं अमर कुणी नाही. येथे उरो नाही आले अवतार, भगवंताचे अवतार सुद्धा या ठिकाणी शिल्लक राहिले नाही, तर मग तुम्ही आम्ही कुठे शिल्लक राहणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला जरी हे लोक जर सोडून लोक जायची वेळ आली तर सुद्धा आपण या लोकांमध्ये कीर्तिरूपाने शिल्लक राहिलं पाहिजे. तसं चंद्रकांतांना डोकळे आज शरीराने जरी शिल्लक नसले तर त्यांच्या वाणीनं, त्यांच्या जे काय भक्तिरूपाने, जे त्यांच्या चारित्र्याने आज आपल्या तुमच्या आमच्यामध्ये शिल्लक आहेत. कारण कीर्ती ज्यांनी भगवंताची कधीही चरणसेवा सोडलेली नाही, सद्गुरू गणेशनाथ महाराजाची मंदिरात सतत जर कुठं जर अन्न सापडतील तर गणेशनाथ मंदिरामध्ये त्यांचा म्हणजे एकमेव मुक्काम म्हणजे संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांचं मंदिर असं. आणि शेवटची म्हणजे जसं एखादा सरकारी अधिकारी किंवा एखादा पोलीस किंवा एखादा मिलिटरी मॅन जर सरकारी ड्युटी करत असताना जर त्याला त्याचे प्राण गमवावे लागले तर त्याला आपण काय म्हणतो, ते अमर झाले. तसं चंद्रकांतांना सुद्धा आपली ड्युटी करत असताना म्हणजे पहारा करत असताना, नामस्मरणाचं चिंतन करत असताना आज त्यांनी हा लोक सोडलेला आहे. तेव्हा त्यांना उत्तम गती त्या लोकांमध्ये मिळो, त्यांना प्राप्त हो. आणि आज त्यांचं 4थं मासिक संपन्न झालेलं आहे. तसंच माझ्याही वडिलांचं आज 6वं मासिक संपलेलं आहे. दोन्हीही अण्णा एकाच तिथीला गेले आणि दोघांनाही चांगली गती मिळो, त्यांना चांगली जागा मिळो, भगवान परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी जागा मिळो, एवढीच आपण प्रार्थना भगवंताच्या चरणी प्रार्थना करू आणि सेवेला विराम देऊ. विठ्ठल 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू गणेशनाथ महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.